आणि अशा प्रकारे पंढरपूरचं महात्म्य साधं नाही. आल्यानु संसारात जारे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. या मृत्यू लोकामध्ये आपल्याला जो जन्म भेटलेला आहे, या इहलोकी या कर्मभूमीमध्ये, तर आपण या जीवनाचं खरोखर सार्थक करून घेतलं पाहिजे. तर सार्थक होईल कशानं? देवापासून जायचं कसं? मोक्ष ऐका नाही, मोक्ष एकाच वेळी एक बुद्धिमान असतात, एकाच वेळी एक ज्ञानी असतात, पंडित असतात. पण देवापाशी जाण्याचा मार्ग हे ज्ञानाचा नाही, किंवा बुद्धीचा नाही, किंवा आणखीन कुठलं गणित लावून, किंवा आणखी काही अनेक प्रकारची हुशारी जी लावायची गरज नाही. इथं फक्त सोपा मार्ग धरायचा. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते, येण्याची मार्ग चालू जाताना न पुढे गुंता कुठे काय. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण गेलो की निश्चित आपल्याला काय होतो, परमात्मा भेटल्याशिवाय. आता जायचं कसं, कसा मार्ग आहे? मग संत भेटण्यासाठी काय करावं लागेल? कारण संत त्याची संत त्याची संत, ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही दाना टोना नाम स्मरणा वाचुनी. आणि पहा, ते संत ज्याने केला सहाचा अंत तोची जाणावा संत. काम क्रोध मद मत्सर अहंकार याचा ज्याने अंत केला तो संत. आता काही जण म्हणतात ते अमुक कवित्व करतात ते संत आहे. करिता कवित्व करिता कवित्व संत, करिता कवित्व नवतीचे संत. संताचे नवती संत, संताचे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारिक. करिता कवित्व नव्हती ते संत, संताचे त्याप्त नव्हती संत. संत म्हणायचं तरी कोणाला? संत म्हणजे एवढे दुर्मिळ आहेत. आपण तर खरं
भेटी परी जगजेटी करुणा केली. पहा एक तर मनुष्य देह प्राप्त झाला याच्यासाठी काही साधू पुण्य नाही बरं. पाप पुण्य समान समी तोची पाविजे कर्मभूमी. पाप आणि पुण्य ज्या वेळेस समान होतं त्यावेळेस आपल्याला हा जन्म भेटतो बघा. सहज असेल की नाही. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग वारा लागे मनुष्य देहाचा. अशा प्रकारे 184 येऊनी मधून फिरावं लागतं. पहा साधं नाही. याचं वर्णन करायला आपला वेळ नाही एवढा. याचं खूप विस्तृत आहे. आणि मग या 84 लाख येवनी मधून फिरून 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 आल्यानंतर राहतात 4 लाख येवनी. 4 लाख येवनी मध्ये बघा देव येवनी, दानव येवनी, पित्र येवनी आणि मनुष्य येवनी. मग या मनुष्य येवनीमध्ये पण देह प्राप्त होण्यासाठी त्याच तोला मोलाचं पुण्य आपल्यापाशी पाहिजे. आणि ते आपल्याला प्राप्त झाल्यानंतरच हा देह आपल्याला प्राप्त होतो. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मनुष्य मृत्यू लोकी जन्म व्हावा आम्हा. कशासाठी? नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तने आनंदे गाऊते भला. म्हणून एवढं महत्व आहे या मनुष्य देहाचं खूप आहे. तुम्ही म्हणता सर्वात महाराज श्रेष्ठ आहेत का? मी तुम्हाला सांगतो कसं. आता गणित सांगतो. 100 जन्मामध्ये जर पुण्य केलं महाराजांनी, ठीक आहे ना, व्यक्तीनं, तर तो महाराज 100 जन्म. 1000 जन्माचं पुण्य जर केलं बर का, तर गायक मंडळी असे तयार होतात 1000 जन्माचं. आणि लाख जन्माचं पुण्य केल्यानंतर असे असणारे श्रोते मायबाप असे जन्माला येतात, असे समोर येऊन बसतात ऐकायला विठाला. या ठिकाणी माझ्यापेक्षा सर्व तुमचा जास्त अधिकार आहे. विठाला म्हणून आपण या जन्माला आलो तर आपलं सार्थक झालं पाहिजे. आपला देह हा आहे तो भगवत चरणी कसा आपण अर्पण करायचा हे आपण अगोदर हे गणित शोधलं पाहिजे. पण हे शोधण्याचं गणित आणि हा मार्ग संतांच्या मार्गाने आपल्याला जावा लागल. मग संतांचा मार्ग शोधण्यासाठी याच आपलं खूप